विमनस्क झाला उद्विग्न होता. मनस्थितीमध्ये. उद्विग्न. हो. आणि आता वय किती तुमचं? निराशामध्ये हे करतो. माझं वय 78 वर्षाचं आहे. नाव सांगा. भरत सखाराम कबाडी, वय 78 वर्ष, राहणार पाडळी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. आणि माझ्या मिळकती वडलोपार्जित पाडळी आणि सोमतवाडी या गावामध्ये आहेत. एकंदर क्षेत्र 44 एकर आहे. त्याची कौटुंबिक वाटपासाठी निशाणी 1 1989 साली आम्ही दाखल केला. आजतागायत त्याच्यामध्ये कुठलाही बदल झाला नाही. वाटप तर सोडाच, परंतु मला पाऊल ठेवायला 1 इंचही जागा नाही. आणि त्यामुळं मी मोलमजुरी करून आमचं उदरनिर्वाह करतो आहे. आणि आमच्यावरती अन्याय आहे तो कोर्ट निवारण करत नाही. मला कोणावर आरोप नाही करायचा, परंतु माझी वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडायची. मी हायकोर्टामध्येही अपील केलं होतं. हायकोर्टाचं गोपनीय पत्र इथल्या मॅजिस्ट्रेटला आलं असताना त्यांनी मला बोलावून सांगितलं की दावा निकाली काढू, परंतु 4 वर्षामध्ये कुठलीही प्रगती झाली नाही. दाव्याचं स्टेटस आहे त्याच अवस्थेत आहे. आणि आज माझ्या अवस्थेत आहे की माझे आईवडील मयत झाले, भाऊ मयत झाला, भाऊजाई मयत झाली, पुतण्या मयत झाला. मी एकटा शिल्लक आहे कुटुंबामध्ये. कुटुंबाची हलाखीची अवस्था असताना न्यायाच्या प्रतीक्षेत नैराश्य येऊन मी कधीही आत्महत्या करू शकतो अशी परिस्थिती कोर्टाच्या विलंबामुळं माझ्यापुढं ठाकलेली आहे. कोणत्याही तऱ्हेचं न्यायामध्ये वाढ होताना किंवा कसलाही दिलासादायक असा आशेचा किरण कोर्टाच्या कारवाईत दिसून येत नाही. क्षुल्लक बाबीसाठी तारखा देणं, जबाबासाठी मुदत मागून घेणं किंवा विलंब करणं, अशामुळं दाव्याची अवस्था अत्यंत दुरावस्था झालेली आहे. दावा लांबलेला आहे आणि मुदतीत निकाली निघाला नसल्यामुळे त्याच्यामध्ये अनेक क्लिष्ट प्रश्न उपस्थित झाले आहेत आणि न्याय मिळण्याची आशा धुसूर झालेली आहे. दाखल केलं. 1989 साली दावा दाखल केला. 37 वर्ष झाले त्या दाव्याला. 37 वर्ष पूर्ण होऊन आता 38 वर्ष चालू आहे. दावा ज्या अवस्थेत निशाणी 1 आहे, आजही दाव्याचं स्टेटस तेच आहे. 33 वर्षाचा मी रोजनामा घेतला असता कोर्टाची कोणतीही कारवाई दिलासादायक दिसून येत नाही. फक्त तारखा मिळतात. हायकोर्टाच्या आदेशानंतर तारखा लवकर देण्यात येत होत्या, परंतु ज्या कामासाठी ती तारीख नियोजित केली होती ते काम पूर्ण होत नव्हतं आणि विलंबास्तव ही केस पूर्ण खूप लांबलेली आहे. समोर ज्यांच्यावर दावा केला ती लोक हयात आहेत का? नाही. आता मूळ ज्यांचं वाटप व्हायचं ते कुणीही हयात नाही आहे. 2006 पूर्वी दुसऱ्या पिढीचे सर्व सदस्य मयत झाले आहेत आणि तिसऱ्या पिढीचे जवळजवळ 70% सदस्य मयत झाल्यामुळं आता 4थ्या आणि 5व्या पिढीचे पक्षकार या दाव्यामध्ये समाविष्ट आहेत. काही अनधिकृत दाव्याच्या विलंबामुळे अनधिकृत पक्षकारही इथं सामील करणं भाग पडले. त्यामुळे दाव्याची परिस्थिती अत्यंत क्लिष्ट झाली आहे. न्यायदानास अत्यंत दुरापास्त झाल्याचं संभवत आहे. वडिलांनी कष्ट करून ज्या जमिनी मिळवल्या त्याच्यामध्ये पाऊल ठेवायलाही जागा शिल्लक नाही आणि अन्याय सहन करण्यापलीकडे दुसरा पर्यायही नाही. हो, दर तारखेला जर कुठून याचा? डोंबिवलीहून. डोंबिवलीला काय करता तुम्ही? डोंबिवलीला मुलं आहेत माझे, ते माझा सांभाळ करतात. पत्नी? पत्नी 12 वर्षापूर्वी मयत झाली. मग दर तारखेला एकटे येता इकडे? हो. त्यांच्या अधिकृत हिस्स्यापेक्षा जास्त जमीन त्यांनी आत्ता विकलेली आहे. काही जमिनी लीजवर दिलेल्या आहेत, काही जमिनी भाडेकराराने आहेत, काही जमिनीवर बँकेचं कर्जही घेतलेलं आहे आणि त्यामुळं इतकी क्लिष्ट परिस्थिती झाली आहे की काहीच सुचत नाही. केवळ निराशा पदरी येते. 1936-37 पासून ही जमीन कुळ कायद्याने करत होतो. एकत्र कुटुंब होतं. एकत्र कुटुंबाचं वाटपच झालं नाही. त्यावेळेला माझे वडील या जमिनीत मेहनत करत होते, कसत होते. त्यावेळेला या जमिनीचं क्षेत्र सर्वे नंबर 34 आणि 35 होतं. 35 एकर पूर्ण क्षेत्र आणि त्याचा कुळ म्हणून गणाकोंडाजीची नोंद होती. त्याने त्याचा गैरफायदा घेऊन स्वतःची मिळकत आहे असं करता असल्यामुळं भासवलं आणि पूर्ण गिळंकृत केल्यासारखं आहे. तुम्ही असं थकलेले लोक तुम्ही जाता, वयोवृद्ध आहेत,
कोर्टासमोर उभं राहता, कोर्ट काय विचारतं का काय आहे, काय सिच्युएशन? कोर्टाचा ॲटिट्यूड थोडा वेगळा दिसतो. कोर्ट वकिलांशिवाय बोलत नाही पक्षकारांशी. एखादा जर कोणी मयत झाला तर त्याचं सर्टिफिकेट आणा, त्याच्यासाठी मुदत मागा, त्याच्या वारसांच्या नोंदीसाठी मुदत मागा, त्यांना समन बजावणीसाठी मुदत मागा, त्यांचा स्टे घेण्यासाठी मुदत मागा. आणि एका जर वादीचे वारस नोंद करायची तर 2-2 वर्षाचा कालावधी लोटला जातो. या कुटुंबाच्या आता 4थ्या आणि 5व्या पिढीचे पक्षकार झाले, त्यामुळं ह्या विलंब जास्त संभवतोय. वेळेत वारस नोंदी नाहीत, वेळेत जबाब नाही आहेत. नाही, पण कोर्टाची पण काहीतरी जबाबदारी आहे ना. जर समजा एखादा वकील मुद्दाम केस लांबवण्यासाठी काहीतरी करतोय, आता या कोर्टाची 3 जबाबदारी आहे की वर्षाचा नाही? मी मनाईचा अर्ज दाखल केला होता. प्रतिवादी 1 ते 6च्या वकिलांनी 3 वर्षावर टाळाटाळ केली आर्ग्युमेंटसाठी, आणि आता तो पूर्ण साईडला पडल्यासारखा आहे. त्याचा कोणी विचारही करत नाही. आता काय ते जमिनीचं काय होणार पुढे? जमिनीचं आता राम भरोसे सर्व दिसतंय. कोर्टाने जर थोडीशी जिज्ञासा दाखवली आणि इंटरेस्ट घेऊन सत्य वस्तुस्थिती विचारात घेऊन जर निकाल दिला तर जमीन मला निश्चित मिळेल आणि ती वेळेत मिळावी अशी अपेक्षा आहे. पण काहीतरी निकाल तर व्हायला पाहिजे 34 वर्षात. तुमच्या काहीच बाजूनी नाही. किंवा विरोधात काहीतरी व्हायला तर पाहिजे. बालवाडीसारखं पक्षकार आणि वकिलांच्या हजेऱ्या नोंदल्या जातात, मृताची नोंद केली जाते, वारस नोंद केली जाते, त्यांचं स्टेटमेंट केलं जातं, आणि याच्यामध्येच पूर्ण वेळ गेलेला आहे. दाव्याचं कामकाज अतिवाद झालेलं नाही. माझा अनुभव तर खूप विचित्र आहे. साधा एखादा मृत्यूचा दाखला देण्याचा असेल तर ती सर्टिफाईड कॉपी पाहिजे. मग तो समोरचा वकील त्याला विचारणार, त्याच्यानंतर तो ते वारसांच्या नोंदीवर आक्षेप घेणार, त्यांना समन्स बजावणार. त्याच्यामध्ये वेळेचा अपव्यय इतका झाला आहे की अक्षरशः कोर्ट नको अशी परिस्थिती झाली. तुमची मुलं म्हणत असतील, बाबा तुम्ही या वयात का फेरा मारतात? मुलं मोलमजुरी करून स्वतःचं पोट भरतील की कोर्ट कचेऱ्या करतील? ते बोलत असतील ना, बाबा तुम्ही काय सोडून द्या म्हणतात सर्व. आता काही जर समोरून रिस्पॉन्स नसेल तर काय विलाज काय दुसरा? न भांडू शकत, न काही करू शकत, न मारामाऱ्या करू शकत. माझी अवस्था कोर्टात येऊन न्याय मागणं हे सुद्धा मला दुरापास्त वाटतंय. आज माझी स्वतःची वैयक्तिक अवस्था अशी आहे की पूर्ण निराशेने ग्रासलोय. त्यामुळं कोर्टाने माझ्या विरुद्ध किंवा माझ्या बाजूने जो काही योग्य असेल तो निकाल लवकरात लवकर द्यावा, जेणेकरून मी सुखाने श्वास सोडेल. न्यायाने तर माझ्या वडिलांनी जे कष्ट करून कमावले ते मला मिळावं ही अपेक्षा आहे, परंतु 37 वर्षामध्ये त्या दृष्टीने कोणताही प्रगती दिसत नाही. आता जमीन तेच खातायत? हो, तुम्ही पाहताय फक्त? पाहता. आता तिथं त्यांनी त्याचा उपभोग आता आलिशान घेतलेला आहे. मंगल कार्यालय आहे, पेट्रोल पंप आहे, हार्डवेअरचे दुकान आहेत, हॉटेल आहेत, चपड्या आहेत भाड्याने दिलेल्या. त्याचं भरघोस उत्पन्न ते घेतात. मग एका दिवशी जर कोर्टात गच्चीवरनं उडी टाकून जीव द्यावा हा एक शेवटचा पर्याय, किंवा न्याय मिळेल ही अपेक्षा करावी.